काल झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी साचलं होतं. मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र गेल्या जवळपास 12 तासांपासून नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही आहे. पावसानं उसंत घेतलेली आहे आणि परिणामी आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आता गोदाघाट परिसरातलं पाणी जे आहे ते हळूहळू कमी होऊ लागलेलं आहे. दुतोंड्या मारुती जो आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास कमरेपर्यंत काल पुराचं पाणी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं होतं. आज जर आपण दुतोंड्या मारुतीचं हे चित्र बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आता पाण्याची पातळी एकदमच कमी झालेली आहे. मात्र असं जरी असलं तरी या पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण घाण पानवेली या गोदाघाट परिसरात वाहून आलेल्या आहेत आणि परिणामी आता हे सगळं जे आलेलं हा सगळा पानवेलींचा कचरा आहे तो साफ करण्याचं काम पालिका प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत की कशा पद्धतीनं या सगळ्या वाढलेल्या पाण्यामुळे एकीकडे या संपूर्ण गोदाघाट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. पानवेली मोठ्या प्रमाणात साचलेल्या आहेत तर दुसरीकडे आज सकाळपासूनच पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी ही संपूर्ण घाण स्वच्छ करण्याचं काम करत आहेत. पूरपरिस्थिती आता सामान्य आहे, पाणी ओसरलेलं आहे. मात्र आता काल झालेल्या या सगळ्या हाहाकारानंतर पालिका प्रशासनासमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते आज संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचं. ज्या ज्या ठिकाणी चिखल साचला आहे ते रस्ते मोकळे करण्याचं आणि त्यासाठी पालिका प्रशासनाचे कर्मचारी पहाटेपासूनच तैनात आहेत. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.